आपण एका चांगल्या उपक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहात. फक्त माझा आवाज येतोय किंवा नाही या संदर्भात थोडासा एखादा कोणी मेसेज टाका. करपे सर, जय संताजी. आहा, मारुती सर तुम्ही पण छान. ओके, गणेश गाडगे सर, डॉक्टर सतीश राऊत. ओके ओके, आवाज माझा व्यवस्थित येतोय असं आपण गृहीत धरूयात. अनुरागजी, ठीक आहे. चला आता या उपक्रमाच्या संदर्भाने आपण हा विषय पुढे घेऊन जाऊयात. चला, धन्यवाद. मी करतोय सुरू. म्हणे संतू तेली या फेसबुक पेजची एक सुंदर संकल्पना वैद्य सर, देशमाने सर या सगळ्यांनी करपे सरांना बोलून झाल्यानंतर करपे सरांनी या सगळ्यांनी मिळून एक अत्यंत स्तुत्य असा एक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आणि निश्चितच आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे काही बदल आहेत त्या बदलाला एक आत्मसात करून हे असं काहीतरी करता येऊ शकतं. हा एक सुंदरसा एक उदाहरण या सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी घालून दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर म्हणे संतू तेली या फेसबुक पेजच्या सर्व आयोजकांना, या व्याख्यानमालेच्या आयोजकांना सगळ्यात अगोदर आभार देतो. आणि 8 डिसेंबरला जी संताजी जगनाडे महाराजांची जयंती आहे, या जयंतीच्या निमित्तानं हा जो काही उपक्रम या ठिकाणी या सगळ्यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा या सगळ्यांचे आभार मानतानाच मात्र यासाठी मला एक संधी की पहिलं पुष्प तुम्ही गुंफावं किंवा याचं आपण थोडक्यात स्वागत म्हणता येईल, याचं स्वागत तुम्ही करावं, असं काहीतरी आपण या ठिकाणी गृहीत धरूयात आणि एका सुंदर विषयाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. बघा काय असतं की आपल्याला संताजी जगनाडे महाराज हे आपल्या जातीचे आहेत इथपर्यंत माहिती होणं वेगळं, पण हे आपल्या जातीचे जरी असले, हे आपल्या जातीचं प्रतिनिधित्व म्हणून जरी आपण त्यांच्याकडे पाहत असलो तरी मात्र सगळ्या विश्वाला ज्या तुकाराम महाराजांच्या गाथेनं ज्ञानाचं भांडार खुलं करून दिलेलं आहे, ती गाथा लिहिण्याचं नव्हे, ती जपण्याचं, ती सांभाळण्याचं आणि पुन्हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत ऐतिहासिक आणि मोठं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे. कोणत्याही स्वार्थाविना केलेली ही घटना असल्यामुळे आजीवन आपल्या असू द्या किंवा आपल्या अनेक येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी असू द्यात, हे एक आदर्श म्हणून आपल्या समोर आहेत. आणि म्हणून आपल्याला तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांचा परस्पराशी असलेला संबंध, यांचं वैयक्तिक एकमेकांशी असलेलं नातं आणि त्या दोघांच्याही कार्याचा थोडासा आढावा या जयंतीच्या व्याख्यानमालेच्या आयोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी घ्यायचा आहे. बरेचसे बांधव या ठिकाणी फेसबुकला या लाईव्हवर आलेले आहेत. या सगळ्यांचं म्हणे संतू तेली या फेसबुक पेजच्या सर्व आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बघा कसं असतं की एकीकडं संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं होतं की सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. दिवाळी करण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणाला फटाके फोडून साजरी करावी वाटते, कोणाला दिवे लावून साजरी करावी वाटते, कोणाला आणखी काही अनेक कारणासाठी दिवाळी साजरी करावीशी वाटते. इथे मात्र संतांनी जी सांगितलेली आहे तर याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं तर सूर्यानं पूर्वेकडून उगवून सगळ्या जगाला प्रकाशमान केलेला आहे. तुम्हाला वेगळे दिवे लावायची गरज नाही. आता तुमची दिवाळी कशी साजरी झाली पाहिजे तर तुमची दिवाळी ही ज्ञानाची साजरी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि निश्चित आपण त्याच दिशेनं वाटचाल करणार आहोत. 21व्या शतकामध्ये आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन या अनुषंगाने हे सगळं करायचं आहे. आता संत नामदेव महाराजांनी काय सांगितलं होतं की नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. अरे आम्ही वारकरी कीर्तनामध्ये नाचत असलो हे लोकांना जरी दिसायला दिसत असलं तरी मात्र आम्हाला जगामध्ये ज्ञानाचा दिवा लावायचा आहे आणि या दिवा लावण्यासाठीच आमच्या सगळ्यांचं हे काम आहे. संत कबीर काय सांगतात तर कबीर कलियुग कठीण है, साधू न माने कोय, कामी क्रोधी मस्खरा तिनका आदर होय. अरे या कलियुगामध्ये खरे साधू गेले कुठं, त्यांना कोणी मानत नाही.
परंतु जे कोणी मस्करीखोर आहेत, जे कोणी रागीट आहेत, कोणी कामी लोक आहेत, अशा लोकांची जर इथे पूजा होत असेल तर समाज कोणत्या दिशेनं चाललाय हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या व्याख्यानाच्या आयोजनाचा मूळ हेतू आपण हा लक्षात घेतला पाहिजे की या सगळ्या संतांनी ज्या दिशेला जाण्यासाठी सांगितलेलं आहे त्या दिशेला माझ्या समाजानं आलं पाहिजे. म्हणून या सगळ्या आयोजकांनी हे आयोजन केल्याबद्दल मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना धन्यवाद देऊयात, त्यांचं अभिनंदन करूयात. पुढे एकनाथ महाराजांनी काय सांगितलं तर विवेक दीप धरुणी धुरे निरसी अज्ञानाचे अंधारे. आता तुम्हाला अज्ञान घालायचं असेल आणि ज्ञान जर मिळवायचं असेल तर यासाठी तुम्हाला विवेकाचा दिवा मात्र तुमच्याजवळ असला पाहिजे. काय सत्य, काय असत्य, काय खरं, काय खोटं, जसं सत्य असत्य अशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. अनेक लोक काय म्हणतात ह्याच्याशी मला तरी काहीच घेणं देणं नाही, काय खरं आहे याच्यावर मात्र मी माझं लक्ष केंद्रित करणार आहे, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं. आणि तोच वारसा आता आपल्याला या विचाराच्या माध्यमातून पुढे घेऊन जायचा आहे. जसं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्देची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्देची हा देव, आणि शब्देची गौरव पूजा करू. माझ्या घरी धन काय तर ज्ञान आहे. मी लोकांना काय वाटणार आहे, ज्ञान वाटणार आहे. मला जर युद्ध करण्याची वेळ आली तर मी कशाने करेल, ज्ञानाच्या जोरावर करेल. मला काही युक्त्या करायच्या असतील तर त्या कशाच्या असतील तर त्या ज्ञानाच्या असतील. आणि माझ्यासाठी देव कोण आहे तर ज्ञान आहे. करुणी शब्दाचे अलंकार तेने विश्वंभर पूजियला. अरे त्याच ज्ञानाच्या देवाची पूजा सुद्धा मी ज्ञानानेच केलेली आहे. मग प्रचंड ज्ञान ज्या संतांकडे भरलेलं आहे, अगदी ते ओसंडून जगाला असं वाहतं त्यांनी सोडलेलं आहे. अरे त्या ज्ञानाचा निदान एक थेंब तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये जर आला नाही तर तुमच्या आणि आमच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. तुका म्हणे हेलान पाणी वाहू वाहू मेला, अशी जर तुमची आणि आमची अवस्था होऊ द्यायची नसेल तर आपल्याला या संतांच्या विचाराची अत्यंत गरज आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या जगनाडे महाराजांना या निमित्ताने या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गाथा जगनाडे महाराजांनी लिहिली, पण आता याच्यासाठीचा काळ आणि याच्यासाठीचं सगळं जे वातावरण आहे याचा आपल्याला थोडासा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही घोकाया अक्षर मज काही अधिकार. मला ज्ञान घेण्याचा अधिकार नाही, मला अक्षर वाचण्याचा अधिकार नाही. म्हणजे जिथे अत्यंत ज्ञानी असलेल्या तुकाराम महाराजांनी जिथं देवाला जिथं म्हणजे ज्ञानी समजलेलं आहे. अरे वीचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. अरे विठ्ठल म्हणजे काय, विठोबा म्हणजे काय. वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती. ज्ञानाची जी मूर्ती आहे ती म्हणजे विठोबा आहे आणि त्या विठोबाचे हे सगळे संत आहेत आणि म्हणून हे सगळे ज्ञानी आहेत. पण हे झालं ज्ञानी असणे, पण धार्मिक अधिकारामध्ये तुकाराम महाराजांना ज्ञानीच काय, पण ते शूद्र असल्यामुळे त्यांना ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता. आणि याचंच स्पष्ट मत तुकाराम महाराजांनी नोंदवलंय की नाही घोकाया अक्षर मज काही अधिकार. मला अजिबात अक्षर वाचण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि अशा काळामध्ये ज्यांच्या हातात लेखणी असलेले संत जर कोणी तुमच्या नजरेसमोर येत असतील तर ते म्हणजे सगळ्या संतांमध्ये फक्त एकमेव आणि ते म्हणजे संताजी जगनाडे महाराज आहेत. फक्त याच संताच्या हातामध्ये लेखणी आहे. मग ज्या काळामध्ये तुकाराम महाराजांना सुद्धा लिहिण्याचा अधिकार नव्हता, अरे त्या काळामध्ये सुद्धा हातामध्ये लेखणी घेऊन हे लिहिण्याचं काम जर जगनाडे महाराज करीत असतील तर 21व्या शतकामध्ये त्या संताजी जगनाडे महाराजांचं नाव घेणारा त्यांचा आपण असलेला जो काही समाज आहे हा आज जागतिक पातळीवर, जागतिक स्तरावर किती उंचीवर असणं गरजेचं होतं हे आपण या ठिकाणी सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. मग जर असं असेल की 400 वर्षापूर्वी ज्यांच्या हातात लेखणी आहे असे एकमेव संत जर कोण असतील तर ते म्हणजे जगनाडे महाराज आहेत. आणि त्या जगनाडे महाराजांचा मी जर उल्लेख करत असेल, माझ्या जातीचे म्हणून जर मी अभिमानाने सांगत असेल, पण मी आज कुठे याचं जर आत्मचिंतन तुम्हाला करायचं असेल तर निश्चित आपण ते केलं पाहिजे. आणि त्यासाठीच हे आयोजन हे किती महत्वाचं आहे आपण हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग आता संताजी जगनाडे महाराज कोण होते? गाथा लिहिणारे होते,
ते तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकीतले एक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे तुकाराम महाराजांचा एक अभंग समजून घ्यायला, समजून सांगायला, आचरणात आणायला अनेक वर्ष ज्याला लागतात, अरे त्या तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त सहवास म्हणजे तब्बल 16 वर्ष ज्यांनी घातली ते म्हणजे संताजी जगनाडे महाराज आहेत. ही सुद्धा तेवढीच आपल्यासाठी आनंदाची जोडी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांची जे पंतू आहेत, तुकाराम महाराजांच्या पंतूचं नाव आहे गोपाळ महाराज. या गोपाळ महाराजांनी आपल्या गाथेमध्ये काय लिहिलंय तर संताजी तिली बहुत प्रेमळ, अभंग लिहित बैसे जवळ, धन्य त्याचे भाग्य सबळ, संग सर्व काळ तुकयाचा. म्हणजे स्वतः पंतू सांगतायत की माझे जे पंजोबा आहेत तुकाराम महाराज, या तुकाराम महाराजांच्या सोबत एक प्रेमळ व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संताजी जगनाडे महाराज. आणि यांचं भाग्य काय भाग्य म्हणावं, साधी गोष्ट नाही ना की तुकाराम महाराजांचा प्रत्यक्ष सहवास. म्हणजे एकीकडे तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की धन्य म्हणवीन येह लोकी लोका, म्या तुका देखियला, भाग्य आम्ही तुका देखियला. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की मी या आयुष्यामध्ये असं काम करणार आहे की मला ज्यानं ज्यानं पाहिलं त्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की अरे मी तो व्यक्ती आहे ज्यानं तुकाराम महाराजांना पाहिलेलं आहे आणि मी मला भाग्यवान समजतोय. अशा वेळेस जगनाडे महाराजांना तर प्रत्यक्ष 16 वर्ष सहवास लागला. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की संतू तुका जोडी लावी ज्ञानाची गोडी. आणि म्हणून ह्या ज्ञानाच्या गोडीसाठीच आपण या सगळे जण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहेत. खरं तर 8 डिसेंबरच्या निमित्ताने अनेक गावोगावी ही कार्यक्रम जयंतीची होणं गरजेचं आहे. पण सध्या कोरोनाचा काळ आहे आणि कोरोना कह रहा है की कुछ भी कोरोना, तर राहिलं. मग शेवटी करपे सरांनी, वैद्य सर ह्या सगळ्यांनी एक सुंदर नियोजन केलं आणि आपल्या सगळ्यांना इथं एकत्र आणण्याचं काम केलं. आपण आता थोडंसं विषयाकडे जाऊयात. बघा की जगनाडे महाराजांचा जन्म होता 8 डिसेंबर 1624 आणि त्यांच्या मृत्यूचं वर्ष आहे 1699. म्हणजे तब्बल 75 इयर्स हा त्यांच्या जीवनाचा काळ आहे. 75 वर्ष संताजी जगनाडे महाराजांना मिळालेली आहेत. त्यांचं मूळ गाव आहे चाकण, पण त्यांच्या आई या पहिल्या बाळंतिणीला सुदुंबरेला गेल्या असल्यामुळे त्यांचा जन्म हा त्यांच्या मामाच्या गावी म्हणजे सुदुंबरेला झालेला आहे. मग जगनाडे महाराजांच्या पूर्वजांमध्ये आपल्याला माहिती असलेले पूर्वज कोणते कोणते आहेत तर पहिले म्हणजे पांडुरंग महाराज, नंबर 2 त्यांचे चिरंजीव नारायण महाराज, नंबर 3 त्यांचे चिरंजीव भिवा शेठ ज्यांच्या पत्नी होत्या गिरिजाबाई. त्यानंतर भिवा शेठ म्हणजेच संताजी महाराजांचे आजोबा आहेत. त्यानंतर भिवा शेठचे चिरंजीव म्हणजे संताजी महाराजांचे वडील ज्यांचं नाव आहे विठोबा. विठोबांच्या पत्नी म्हणजेच संताजी महाराजांच्या आईचं नाव आहे मथाबाई ज्यांचं की सुदुंबर आहे. मला वाटतं काळे त्यांचं तिथलं आडनाव आहे. आणि ज्यावेळेस संताजी जगनाडे महाराजांचं लग्न झालं त्यांच्या पत्नीचं नाव आहे यमुनाबाई ज्यांचं आडनाव आहे कहाणे आणि त्या कहाण्यांचं गाव असं सांगतात की खेड हे गाव आहे. म्हणजे तुकाराम महाराजांची सासूरवाडी आणि जगनाडे महाराजांची सासूरवाडी ही दोघांची सासूरवाडी एक म्हणजेच खेड असल्याचं सांगतात. अर्थात हे थोडंसं पुढं मी कोणत्या अनुषंगानं सांगतोय हे आता त्या ठिकाणी लक्षात येईल. मग त्या काळामध्ये लग्न तर फार लवकर व्हायची. जगनाडे महाराजांचं वय त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 11 होतं आणि यमुनामाईंचं वय त्यावेळेस एक साधारण 7 वर्षांचं होतं. हे अशा पद्धतीनं त्यांचं सगळं संसाराचा विषय होता. पुढे असं सांगतात की जगनाडे महाराज जे आहेत ते चक्रेश्वर मंदिरामध्ये एक साधारणतः वयाच्या 10व्या वर्षी वगैरे काहीतरी त्यांची तुकाराम महाराजांची चक्रेश्वर मंदिरामध्ये चाकणच्या भेट झाली. मग ह्या दोघांचं एकमेकांशी प्रथम दर्शनी का जुळलं तर याचं कारण सांगताना काही इतिहासकार काही संशोधकांचं मत असं आहे ज्याच्यावर मला सुद्धा ते मान्य आहे. काय तर तुकाराम महाराजांच्या 2 पत्नी होत्या. तुकाराम महाराजांना 7 मुलं होते. त्यापैकी 4 मुलं आणि 3 मुली होत्या. यातल्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता ज्याचं नाव होतं संतू. लक्षात घ्या विषय, तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला पहिला मुलगा ज्याचं नाव होतं संतू म्हणजे संताजी
आता तो त्याच्या वयाच्या 10व्या वर्षी असताना मृत्यू पावलेला होता आणि इकडे ज्यावेळेस चक्रेश्वराच्या मंदिरात तुकाराम महाराजांची संताजी महाराजांसोबत भेट झाली त्यावेळेस साधारणतः संताजी महाराजांचं वय होतं 10 वर्ष. म्हणजे दोन या ठिकाणी एक प्रमाण कसे राहतात की एक म्हणजे या मुलाचं वय संताजी आहे आणि दुसरं याचं नाव संताजी आहे आणि याचं वय 10 वर्ष आहे, ज्या काळामध्ये त्या बापाचं पोरग मृत्यू पावलेलं होतं. मग कुठंतरी संताजी महाराजांकडे एक आकर्षण म्हणा किंवा चला ठीक आहे याच्यामध्ये मला मुलासारखं काही नजरेनं पाहता येईल का किंवा एक थोडंसं त्याची आठवण म्हणून हरकत नाही, अशा अनुषंगानं काहीतरी ती एकमेकांची जोड त्या ठिकाणी लागली. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजांची आणि जगनाडे महाराजांची भेट झाली त्यावेळेस त्या दोघांमध्ये वयाचं जे अंतर होतं ते वयाचं अंतर जवळपास 16 वर्षांचं होतं. म्हणजे जगनाडे महाराजांच्या 16 वर्ष मोठे तुकाराम महाराज होते आणि या दोघांचा सहवास सुद्धा एकमेकांच्या सोबतचा हा साधारणतः 16 वर्ष लागला. म्हणजे ही सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता एक ग्रंथ आहे भक्ती लीलामृत जो महिपती तहाराबादकरांनी लिहिलेला आहे. आता महिपती तहाराबादकर त्या ग्रंथामध्ये काय म्हणतात तर तुकयाच्या सवे वैष्णव जन श्रेष्ठ निधडे असती कोठे कोठे संताजी तिली बहुत प्रेमळ अभंग लिहित बैसे जवळ. आता इथं महिपती तहाराबादकर काय सांगतात की तुकयाच्या सवे वैष्णव जन, ठीक आहे ना, वैष्णव लोक तुकाराम महाराजांसोबत होते. पुढे ते काय म्हणतात श्रेष्ठ निधडे असती कोठे कोठे, म्हणजे अत्यंत बलवान, अत्यंत निधडे, अत्यंत साहसी. आता परमार्थ तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला नामस्मरणापुरतं मर्यादित राहायचं आहे, असं असताना तुम्हाला एक साहसी आणि निधडे लोकांची काय गरज, काही गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की संताजी महाराजांसारखे साहसी आणि निधडे लोक तुकाराम महाराजांच्या सोबत आहेत आणि ही अशी माणसं कुठं कुठं आहेत याची मोजदात नाही. हे तहाराबादकर या ठिकाणी यासाठी सांगतायत की तुकोबांचे सोबत हे जे वैष्णव लोक आहेत ते साहसी का आहेत तर यासाठी एक कारण आहे, ते म्हणजे तुकाराम महाराजांचं काम. आणि काम काय होतं तर तुका म्हणे सोपी केली पायवाट रे उतरावया भवसागर रे. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी तुकाराम महाराजांनी एक पायवाट तयार केली होती आणि ही पायवाट काय होती तर सोपी आणि साधी होती. याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या अगोदर धार्मिक क्षेत्रातल्या ज्या काही पायवाटा होत्या त्या अवघड होत्या, त्या क्लिष्ट होत्या आणि त्या सोपं करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी क्रांती म्हणून जगाच्या पुढे आल्याचं आपल्याला लक्षात येतं. मग तुकाराम महाराज एक क्रांतिकारक कार्य करतायत आणि म्हणून त्यांच्या सोबत ही अशी निधड्या छातीची अशी हिम्मतवान माणसं तुकाराम महाराजांना लागली, ज्याच्यामध्ये संताजी जगनाडे महाराज सुद्धा होती, जी की तुमच्या वैचारिक ताकदीनंही बलवान होती, शारीरिक ताकदीनंही बलवान होती आणि एक धाडसी एक साहसी अशी पद्धतीची ही सगळी माणसं होती. मग आता एक सोपी पायवाट जर तुकाराम महाराज केली म्हणतात, ही सोपी पायवाट काय आहे हे आपल्याला एक थोडंसं ओझरतं या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर बघा आता काय झालं, तुकाराम महाराजांनी पायवाट सोपी केली, अरे पण ज्याने ती अवघड करून टाकलेली होती हे त्याच्यासाठी अवघड काम झालं आणि म्हणून हे लोक तुकाराम महाराजांच्या मागे हात धुवून लागलेली आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता बघा, ईश्वरानं निर्माण केलेल्या जातीच्या उतरंडी समान आहेत असं म्हणत 4 वर्ण एकच सांगितले. कुणी? तुकाराम महाराजांनी. मग असं कसं काय? समजा 4 वर्ण एक आहेत, मग निर्मितीच का झाली? निर्मिती ज्या अर्थी झाली त्या अर्थी तिचं पालन झालं पाहिजे. वरचा वर आहे आणि खालचा खालीच राहिला पाहिजे. तुकाराम महाराज तुम्ही शूद्र आहेत, तुम्ही शूद्रच राहिले पाहिजे असं धर्मशास्त्र सांगत असताना सुद्धा मात्र तुकाराम महाराजांनी सांगितलं अजिबात नाही. अरे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे जग विष्णुमय आहे आणि या विष्णुमय जगातला धर्म हा वैष्णव आहे आणि याचं मूल तत्व काय असेल तर ते म्हणजे कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अरे देवाची पूजा म्हणजे काय तर कुणाच्याही बद्दल तुमच्या मनामध्ये वाईट भावना अजिबात न येणे म्हणजे देवाची पूजा आहे. ग्रहित आता इथं तुम्ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मग देवाची पूजा आपल्याला जी दिसते, आपली
घरातली लोक जी करतायत ही वेगळी दिसतीये. मात्र इथं तुकाराम महाराजांनी सांगितलेली ईश्वराची पूजा काय आहे तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अरे तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावी. तुमच्या हाताला लागू द्या, तुमच्या पायाला लागू द्या, तुमच्या डोळ्याला लागू द्या, का तुमच्या पोटाला लागू द्या, की तुमच्या पाठीला लागू द्या, लागू कुठेही द्या, मात्र त्रास तुमच्या जीवाला होत असतो, त्या एका जीवाला. आणि पाणी तुमच्या डोळ्यातून येत असतो. मग तुम्ही ज्या जातीच्या उतरंडी निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही एखाद्याला शूद्र म्हणून जर हिनवत असाल, अरे तर पण ही सगळी जर एकाच ईश्वराची लेकरं आहेत तर त्या एका ईश्वराला याचा त्रास होईल. नीट लक्ष द्या. म्हणून अशा पद्धतीचं तुकाराम महाराजांनी त्या धर्मक्षेत्रातल्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि सांगितलं, तुम्ही म्हणताय ती देवाची पूजा नाही, तुम्ही म्हणताय तो धर्म नाही, तुम्ही सांगताय ती आचरण पद्धती नाही, तर या ठिकाणी संत जे सांगून गेलेले आहेत आणि त्या संतांनी सांगितलेल्या मार्गावर जाणे हे आपलं काम आहे. आणि इथं आपल्याला या ठिकाणी हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे. मग आता हा सगळा जो तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव संताजी महाराजांवर आहे आणि म्हणून तर निसर्गानं निर्माण केलेल्या स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असल्याचं खात्रीनं संताजी जगनाडे महाराज या ठिकाणी सांगतायत. बघा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि इथं जगनाडे महाराज आता काय सांगतायत, सगुण हा घाना घेऊन बैसलो, तिली जन्मा आलो घाना घ्यावा, नाहीतरी तुमची आमची एक जात, काही नाही त्यात अनु रेणू. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाहे. तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये आवाहन केलं की अरे तुमच्या जातीत आणि आमच्या जातीमध्ये काही कमी नाही आणि काही मोठे नाही, कुणी लहान नाही कुणी मोठा नाही. जाती जर मानायच्या असतील तर फार तर दोन जाती मानल्या पाहिजे, एक म्हणजे स्त्रिया आणि दुसरं म्हणजे पुरुष. स्त्री आणि पुरुष हे नर आणि मादी, थोडक्यात त्यांना जे सांगायचं होतं की नर आणि मादी या दोन जाती सोडल्या तर तिसरी जात नाही. हे स्वतः कोण सांगताय, जगनाडे महाराज सांगतायत. ठीक आहे ना. हे बा, सगुण हा घाना घेऊन बैसलो, तिली जन्म आलो घाना घ्यावा. मी तेल्याच्या घरामध्ये जन्म घेतलाय म्हणून कर्तव्य आहे माझं की मी घाना घेतला पाहिजे, पण मी घाना घेतोय म्हणून मी तिलीच आहे आणि म्हणून मी हलक्या जातीचा आहे, म्हणून मी शूद्र आहे असं अजिबात होत नाही. नाहीतरी तुमची आणि आमची एक जात, काही नाही त्यात अनु रेणू. अरे तुम्ही जे काही स्वतःला वरच्या जातीचे किंवा असं काही जे समजतायत, अरे तुमच्या आणि माझ्या जातीमध्ये अजिबात मला तरी फरक दिसत नाही, हे संताजी जगनाडे महाराजांनी सांगितलंय. आणि फरक जर तुम्हाला दाखवायचाच असेल तर मी सांगतो, स्त्री आणि पुरुष बस या दोनच जाती या ठिकाणी असल्याचं संताजी जगनाडे महाराजांनी सांगितलंय. आणि हेच तर आपल्याला या 21व्या शतकामध्ये समजून घ्यायचंय. आणि म्हणून ही जोडी या इतिहासामध्ये अशा पद्धतीने अजरामर ठरते. आता तुम्ही आम्ही जातीत किंवा वर्णात किंवा भाषेत प्रांतात अडकलेलो आहे. महाराष्ट्रातला मराठी बोलणारा, गुजरात मधला गुजराती बोलणारा, असे अनेक प्रकार आहेत, जातीचे आहेत, वर्णाचे आहेत. पण एक सुंदर अभंग संताजी जगनाडे महाराजांचा मी या ठिकाणी सांगतोय. थोडंसं लक्ष यासाठी द्या की एक जागतिक असं तत्वज्ञान जगनाडे महाराजांनी त्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की मी आणि तुकाराम महाराज काय, मी आणि तुकाराम महाराज जे आहे ते सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी जगनाडे महाराजांनी कोणत्या अभंगाची रचना केली तर त्यामध्ये ते सांगतात. हे पहा, मारवाडी मारवाडचा, गुजर गुजरातेचा, कानडी कनाड्याचा, मुसलमान तो दिल्लीचा, मराठी महाराष्ट्राचा, कोकणी कोकणचा, संतू तुका या देशाचा. लक्षात घ्या काय सांगितलं, सगळ्याची फोड होऊ शकते, सगळ्या लोकांची विभागणी होऊ शकते, पण तुकाराम महाराज आणि मी संताजी या आमच्या दोघाची फोड होऊ शकत नाही. आम्ही जातीत बांधल्या जाऊ शकत नाही, आम्ही धर्मात बांधल्या जाऊ शकत नाही, आम्ही प्रांतात बांधल्या जाऊ शकत नाही, आम्ही भाषेत बांधल्या जाऊ शकत नाही, कारण आम्ही पूर्ण देशाचे असल्याचं स्पष्ट मत जगनाडे महाराजांनी दिलंय आणि सांगितलं की संतू तुका
या देशाचा, म्हणजे ही अशा पद्धतीने एक लक्षात घेतलं पाहिजे की या दोघांचा एकमेकांशी असलेला संबंध 16 वर्ष म्हणजे साधी गोष्ट नाहीये. 16 वर्ष सतत हे एकमेकांच्या सोबत राहिलेले आहेत. आता आणखी हे किती जवळचे आहेत, आता तुकाराम महाराजांकडचा एक दाखला मी या ठिकाणी देतो. समजा अशी परिस्थिती आली की तुकाराम महाराज आजारी आहेत आणि त्यांना पंढरपूरला जाणं होत नाहीये. परिस्थिती झाली होती. तुकाराम महाराजांनी या काळामध्ये काय केलं, तर मी जर जाऊ शकत नसेल तर माझं पत्र विठ्ठलाकडे गेलं पाहिजे पंढरपूरला. मग काय करावं तुकाराम महाराजांनी, तर तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला लिहिलेलं पत्र हे संताजी महाराजांच्या हस्ते पोहोचतं केलं. म्हणजे विठ्ठलाला माझा निरोप कोण खात्रीनं देऊ शकतो याच्यासाठी विश्वास माझा कुणावर आहे, तर तुकाराम महाराजांचा विश्वास होता संताजी जगनाडे महाराजांवर. ही सुद्धा तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि लक्षात घेतलं पाहिजे की जगनाडे महाराजांवर तुकाराम महाराज जर एवढी निष्ठा त्या ठिकाणी दाखवतायत, तर जगनाडे महाराजांचं सुद्धा कर्तव्य आहे की तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपली निष्ठा त्या ठिकाणी व्यक्त झाली पाहिजे. आणि म्हणून ही गाथा आज तुमच्या आणि आमच्यामध्ये उपलब्ध आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गाथेनं काय केलं, माझा विषय पुन्हा एका तुकाराम महाराजांची मला काय एक लक्षात घ्या, मी काय नाही सांगत हे तुम्हाला अगोदर सांगतो. मी तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे जात नाहीये, मी जगनाडे महाराजांच्या बहुतांशी चरित्राकडे जात नाहीये. मी तुकाराम महाराजांशी संबंधित जगनाडे महाराजांचं काम काय आणि जगनाडे महाराजांचा आणि तुमच्या आमच्याशी संबंधित काय आदर्श आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून मी आता त्या विषयाकडे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी घेऊन जातोय. असं म्हणतात, ज्याच्या घरात नाही गाथा त्याचा रिकामा माथा. माता ही गाथा काय काम करते, गाथात ज्ञान देण्याचं काम करते. गाथेनं काय केलं, गाथेनं लोकशहाणी केली. उदाहरणार्थ मी जे तुमच्या समोर एवढं जे बोलतोय, मी कुठून बोलतोय, मला गाथेनं 2 शब्द काहीतरी डोक्यामध्ये घातले जे मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. गाथेचं चिंतन, गाथेचं सगळं तर करतोयच आहे, पण एक पुण्याला एक अत्यंत जवळचे आमचे पन्हाळे साहेब आहेत. पन्हाळे साहेबांनी एकदा एक अशी विनंती केली की सर तुम्ही तुकाराम महाराजांवर तर लिहिताचे, पण जगनाडे महाराजांवर सुद्धा लिहा, त्यांच्या अभंगावर लिहा. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या त्या नियोजनामध्ये ह्याचा एक समावेश केला, जगनाडे महाराजांच्या अभंगाचा. आणि त्याचं सुद्धा निरूपण आता आपण रोज किंवा आठवड्यातून 1-2 वेळेस त्या ठिकाणी मी देत असतो. आता आपण या विषयाकडे येऊया. एक, नाही घोकाय अक्षर माझा काही अधिकार. तुकाराम महाराजांनी सांगितलं मला अक्षर घोकण्याचा अधिकार नाही, म्हणजे मलाच ज्ञानाचा अधिकार नाही. आणि गाथा लिहिली जगाला ज्ञान देण्यासाठी. म्हणजे लक्षात घ्या, ही काही साधी गोष्ट नाही, हा काही साधा गुन्हा नाही. म्हणजे शिक्षण बंदी जी शूद्रांवर लादण्यात आलेली होती, त्या बंदीचा कायदा जर मोडला असेल तर तो म्हणजे तुकाराम महाराजांनी आणि संताजी जगनाडे महाराजांनी मोडला. बरं, आता या मोडण्याच्या बाबतीत काय झालं, मी आता गाथेवर जास्त बोलत नाही, मी तुकाराम महाराजांच्या अभंगावर जास्त बोलत नाही. आता काय झालं की तुकाराम महाराजांनी जे काही काम केलं त्या कामाच्या बदल्यात धार्मिक न्यायालय असायची. आता जशी राज्यघटनेवर आधारित न्यायालय आहे, त्यावेळेस मुसलमानाच्या संबंधित काय कायदे असतील ते मुसलमानाचं धार्मिक राहिलं, हिंदूंचं असेल ते त्यांचं धार्मिक राहिलं. मग आता हा जो धार्मिक न्यायालय होतं, या धार्मिक न्यायालयामध्ये धार्मिक ग्रंथाच्याच आधारे न्यायनिवाडे देण्याचं काम करण्यात येत होतं. मग इथं स्पष्टपणे तुकाराम महाराज हे शूद्र आहेत. जगनाडे महाराजांचा तो विषय तुम्ही थोडंसं ते तर डोक्यातच घेऊ नका. तुकाराम महाराजच शूद्र आहेत आणि अशा शूद्र असलेल्या तुकाराम महाराजांनी ज्ञान सांगण्याचं काम केलंय. हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा तर झाली पाहिजे. मग काय झालं, तुकाराम महाराजांच्या विरोधात कोर्टामध्ये काही याचिका दाखल केल्या, ज्याच्यामध्ये 4 याचिका आहेत. पहिली एका जणानं, दुसरी एका जणानं आणि तिसरी 2 जणांनी आणि परत 1, अशा पद्धतीच्या काही याचिका तुकाराम महाराजांच्या विरोधात त्या ठिकाणी तुम्ही आता जो 2012 मध्ये तुकाराम नावाचा जो पिक्चर येऊन गेला त्या चित्रपटामध्ये सुद्धा ते न्यायालय आणि ते धर्मशास्त्राचं ते दाखवलेलं आहे. मी काही वेगळं सांगतोय अशा पद्धतीनं नाही. आता त्यांच्यावर आरोप लावण्यात आले 3.
व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला जगनाडे महाराजांचं काय काम आहे हे जर आपल्याला इतर लोकांपर्यंत न्यायचं असेल, आपल्याला समाजापर्यंत न्यायचं असेल, आपल्याला जगामध्ये याची नोंद कायमस्वरूपी जर ठेवायची असेल, तर जगनाडे महाराजांचं जे काही काम आहे ते आपल्याला ठामपणे सांगण्यासाठी या गोष्टी थोड्याशा लक्ष देऊन समजून घ्याव्या लागतील. एक, पहिला आरोप काय केला की तुकाराम महाराज लोकांच्या पाया पडून घेतात. 2, तुकाराम महाराज लोकांना शिष्य करून घेतात. 3, वेदाचा आशय प्रकट होईल अशा पद्धतीचं ज्ञान लोकांना देतात. आता एक गोष्ट अत्यंत साधी आहे. तुकाराम महाराज कोणाकडे गेले नाही, मला गुरु करा म्हणून सांगितलं नाही, माझं शिष्यत्व घ्या म्हणून सांगितलं नाही. आता लोक भावनेनं जर तुकाराम महाराजांकडे जात असतील आणि त्यांचं शिष्यत्व आम्ही पत्करले असं जर सांगत असतील, तर ह्या गुन्हा तुकाराम महाराजांचा कस काय असू शकतो? पण तिथं कोण बोलणार आणि कुणाचं चालणार हा एक प्रश्न होता. लक्षात घेतलं पाहिजे. नाही शिष्य शाखा सांगो आयाचित लोका. तुकाराम महाराज सांगतात माझी एकही शिष्य शाखा अजिबात नाही आणि मी हे संदिग्धपणे सांगतो. पण तिथे तुकाराम महाराजांचा बोलून उपयोग नव्हता, कारण तुकाराम महाराजांनी ते सुद्धा सांगितलंय की मला एक शब्द सुद्धा म्हणजे मला माझी बाजू मांडण्याची सुद्धा संधी त्या ठिकाणी देण्यात आली नाही आणि डायरेक्ट निकाल देऊन टाकला. आता तुकाराम महाराजांनी काय अभंगाच्या माध्यमातून सांगितलंय ज्याचा की उल्लेख त्या न्यायालयामध्ये त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये दाखवला गेला. आता वेदाचे गवर न कळे पाठका अधिकार येरा नाही लोका. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? वेदामध्ये जे काही गुपित आहे, जे काही गुह्य आहे, हे वेद वाचणारे जे लोक आहेत त्यांना कळत नाही. आणि जर आमच्या सारख्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आमच्या सारख्याला अधिकार नाही. किती स्पष्ट सांगितलं. वेदाचे गवर न कळे पाठका, वाचणाऱ्याला वेदातलं काय गुपिते हे कळत नाही आणि अधिकार येरा नाही लोका. बरं आम्ही समजून घेऊ तर आम्हाला अधिकार नाही. दुसरीकडे तुकाराम महाराज काय म्हणतात? तरीही तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. माझ्या घरी वेदांत पाणी वाहत केव्हा ज्यावेळेस मी साधं जरी बोललो तरी त्याचा अर्थ मात्र वेदाला सुद्धा लवकर लागत नाही. अशा पद्धतीचं माझं बोलणं आणि माझ्या शब्दातून निघणारा अर्थ आहे की वेद लाजतात आणि म्हणतात की तुकोबा अरे आम्ही सुद्धा एवढं ज्ञान जगाला देऊ शकत नाही जेवढं तुमच्या या प्राकृत मधल्या अभंगानं दिलं. आम्ही तुमच्या घरी पाणी भरतो. हे कोण सांगताय? वेद सांगतायत असं तुकाराम महाराज म्हणतायत. मग ही गोष्ट नाही का लोकांच्या जिव्हारी लागायची? हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता पुढच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? वेदांची अक्षरे याज्ञिके घोकावी आम्ही नायकावी श्रवणी ते. अरे वेदाचं अक्षर यज्ञ करणाऱ्या लोकांनी घोकायचं, भले त्यातलं त्यांना कळत का नसायना. स्पष्टपणे तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? कशामुळे तुकाराम महाराजांवर गुन्हा दाखल केलेला आहे, कशामुळे न्यायालयामध्ये तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे, याची एक थोडीशी शहानिशा मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतोय. वेदांची अक्षरे यात यज्ञ करणाऱ्या लोकांनी वेदांच्या अक्षरांना घोकायचंय. आम्ही नायकावी श्रवणी ते. अरे आम्ही ते ऐकू सुद्धा नाही. ओके, नो प्रॉब्लेम. काय म्हणतात तुकाराम महाराज? ठीक आहे, तुम्हाला वेदाचा अधिकार आहे, तुम्हाला त्यातलं कळत नाही हे मला समजतंय, मला ऐकण्याचा सुद्धा अधिकार नाही ना, हरकत नाही. अरे वेद आम्हावरी रुसून या गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. हरकत नाही, वेद आमच्यापासून रुसून गेले तर जाऊ द्या. अरे वेदाचा बाप जो विठ्ठल आहे, अरे त्या विठ्ठलाला आम्ही आमच्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. विठ्ठल 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 या पद्धतीनं आम्ही त्याला आमच्या आत विठ्ठल आहे. तुमच्या बाहेरच्या वेदाशी आता आम्हाला काही घेणं देणं आहे. त्या वेदाचा बाप आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ही एवढी स्पष्ट भूमिका तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी मांडली आणि सांगितलं वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची निघाला.
विठोबासी शरण जावे, निधनिष्ठा नाम गावे. अरे ठीक आहे, तुमचे वेद तुमच्यासाठी असू द्यात. वेद अनंत बोलला, खूप सांगितलं वेदांना, आम्हाला मान्य आहे. अरे पण या सगळ्यात सांगण्यातून अर्थ किती निघाला? अर्थ फक्त एवढाच निघाला की निधनिष्ठा नाम गावे आणि विठोबासी शरण जावे. बस फक्त विठ्ठलाच्या दर्शन घ्या. सगळे वेद तुम्ही वाचून झाले, काय जे असेल ते सगळं झालं. म्हणजे अशा पद्धतीनं एक सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून घेतलेला होता. आणि म्हणून तुकाराम महाराजांना न्यायालयामध्ये खेचण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता हीच गोष्ट आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं समजून घ्यायची. बर, काय केलं? आरोपाची गंमत मगाशी तुम्हाला मी सांगितलं. पहिला आरोप काय दिला? पाया पडून घेतात. तुकाराम महाराज पाया पडून घेत नव्हते, लोक येऊन पाया पडायचे. दुसरं, शिष्य करून घेतात. तुकाराम महाराजांनी कोणालाही शिष्य व्हा म्हणून सांगितलं नाही, लोक जाऊन पाया पडायचे, शिष्य करायचे. तिसरं, वेदांचा आशय प्रकट होतो असं सांगितलं. न्यायालयामध्ये साक्ष काय? वेदांचा आशय प्रकट होतो. पण वेद सांगत नव्हते, आशय होता. म्हणजे आता नुसता आशय निघत असेल तर हा आरोप कसा काय होतो? पण तिथं कोणी नाही, ते तुम्ही सांगितलं मगाशी, कोणी विचारणं शक्य नव्हतं. हे सगळं कोण पाहत आहे? इथं तुकाराम महाराजांच्या सोबत आहेत संताजी जगनाडे महाराज. पाहिलं तुकाराम महाराज जे करतायत, अत्यंत पुण्याचं काम करतायत, पण तरीही त्यांच्या विरोधात जर गुन्हा दाखल होत असेल आणि त्यांच्या विरोधात जर त्यांना शिक्षा ठोठावली जात असेल, अरे तर मग मी काय कामाचा? माझं इथं काय काम आहे? आता इथं जरा जगनाडे महाराजांचं काम चालू होतं. म्हणजे आत्ताशी जगनाडे महाराजांची एंट्री या ऐतिहासिक घटनेसाठी इथे होतीये. आता बघा, तुकाराम महाराजांचा गुन्हा जरी नव्हता पण तो सिद्ध झाला, कारण ते शूद्र होते. शूद्रांना या सगळ्याचा अधिकार नव्हता आणि तो सिद्ध झाला, हरकत नाही. आता तुकाराम महाराजांना सिद्ध झालेल्या गुन्ह्याच्या बदल्यात शिक्षा काय होती? पहिली शिक्षा, आणि हे सगळं लिखित आहे. पहिली शिक्षा, तुकारामावर बहिष्कार घाला. दुसरी, तुकारामाच्या संपत्तीवर जप्ती आणा. तिसरी, गावातून हकलून द्या. आणि चौथी, गाथा तुकारामाने स्वतःच्या हाताने इंद्रायणी नदीमध्ये बुडवायची. म्हणजे बघा, आदेश तर दिला पण स्वतः हात सुद्धा नाही लावला गाथेला. गाथा स्वतः कुणी नाही बुडवली, तुकाराम महाराजांच्या हाताने गाथा बुडवायला लावली. म्हणजे ज्या गाथेसाठी हा सगळा अट्टहास होता, तीच गाथा त्यांच्याच हाताने बुडवायला लावली. पण न्यायालयाचा आदेश असल्यामुळं कुणीही त्या आदेशाला टाळता येणं शक्य नव्हतं. पण हे सगळं पाहण्याचं काम करत होते संताजी जगनाडे महाराज. आता बघा, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एक बहिणाबाई पाठक नावाच्या एक संत कवयित्री होऊन गेल्या, ज्यांचं माहेर आहे देवगाव रंगारी आणि ज्यांचं सासर आहे शूर. या संत म्हणजे या बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांबद्दल एक लिहिताना काय लिहिलं तर, तुकोबांचे हात लिहिता ती जे जे ते ते सहजे पांडुरंग. म्हणजे तुकाराम महाराजांनी जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक अक्षर ना अक्षर म्हणजे पांडुरंग आहे. अरे त्या पांडुरंगाला भरलेली ती गाथा तुकाराम महाराजांना इंद्रायणी नदीमध्ये बुडवायला लावली. तिथं कोणाचं काहीही चाललं नाही. आणि म्हणून बघा की 5 दिवस झाले सुरुवातीला गाथा बुडवली. आता थोडंसं तुकाराम महाराज सिरियस झाले आपल्या जीवनामध्ये आणखीन. हे काय झालं? जे मिळवलं होतं आयुष्याच्या सरत्या काळामध्ये, माझ्याच हाताने मला ते बुडवावं लागलं. मग आता माझ्याकडे काय आहे की ज्यासाठी मला जिवंत राहणं गरजेचं आहे? तिथं तुकाराम महाराजांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेतली की मी या ठिकाणी उपोषणाला बसतोय. विठ्ठला, उपोषणाला तर बसतोय, पण या उपोषणामध्ये जर माझा जीव गेला तर तू माझी हत्या केली असा मी स्पष्ट आरोप तुझ्यावर लावून जाणार आहे. कोणाला सांगितलं? विठ्ठलाला. हत्या तुझ्या शिरी घालणार आहे, माझा तू खून केलायस असं मी जगाला सांगेल. हे कोण सांगताय? तुकाराम महाराज सांगतायत. केव्हा? गाथा बुडवल्यानंतर. गाथा बुडाली, इंद्रायणी नदीच्या बाहेर तुकाराम महाराज बसलेले आहेत.
पहिला आदेश काय होता की यांच्यावर बहिष्कार घाला. बहिष्कार हा गावाला दिलेला आदेश होता. पोलीस पाटलामार्फत हा आदेश गावामध्ये दौंडीच्या निमित्तानं पिटवण्यात आलेला होता आणि सांगितलं होतं की तुकारामाच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारची मदत करायची नाही. बहिष्कार त्याला म्हणतात. बहिष्कार घातला. पाणी सुद्धा द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, गावातून हकालपट्टी, वेशीच्या बाहेर हरकत नाही. तुकाराम महाराजांनी त्यांची गाथा बुडवल्यानंतर वेशीच्याच बाहेर पण इंद्रायणी नदीच्या काठावर जाऊन बसले, लेकरं बायको सगळे, पण गावातलं कोणी नाही. गावातलं कोणी का नाही. आदेश आहे बहिष्कार. आणि बहिष्कारामुळं कुणीही तुकाराम महाराजांच्या जवळ जाता कामा नये. सुरुवातीचे 5 दिवस तुकाराम महाराजांच्या जवळ कुणी सुद्धा नाहीये. फक्त एक माणूस तिथं उभा आहे किंवा आधी आणखी कुणी एखादा असू शकतो. आणि या एक माणसामध्ये तुकाराम महाराजांच्या सोबत जर कोण असेल तर ते म्हणजे संताजी जगनाडे महाराज आहेत. यासाठी तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की अरे सुखाच्या काळामध्ये सगळं जग धावून येईल, पण जिथं दुःख निर्माण झालेलं आहे आणि त्या दुःखाच्या काळामध्ये जर माझी गरज त्या व्यक्तीला असेल तर मी तिथं थांबलं पाहिजे, नव्हे त्याच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे. ही एवढी आपण दुःखासुखामध्ये अशा पद्धतीनं कामी येणारी माणसं आहेत. आपले पूर्वज ही अशा पद्धतीने एकमेकांना सहकार्यामध्ये ही सगळी आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या की 5 दिवस झाले, काही पर्याय सापडत नाहीये. मग काय करावं. जगनाडे महाराज तिथून ताडकन उठले आणि जगनाडे महाराजांनी विचार केला की जर या ठिकाणी तुकाराम महाराज कसल्याही पद्धतीनं ऐकत नाहीये, घरी येत नाहीये, ह्यांच्यावर तर बहिष्कार घातलेला आहे, यांनी तर सांगितलं मी इथून हलणार नाही, अन्न त्याग केलाय, पाण्याचा त्याग केलाय, मी आता एक घोट काही घेणार नाही. तुकाराम महाराजांची लेकरं बायको सगळी उपाशी आहेत आणि अशा काळामध्ये गावाला वाटतंय मदत करायची, पण न्यायालयाचा आदेश आहे की कुणीही तुकारामाच्या जवळ जाणार नाही, कुणीही तुकारामाची मदत करणार नाही. त्याच्यावर बहिष्कार घातलेला आहे. आता एक लक्षात घ्या, इथं मात्र जगनाडे महाराज बेचैन झालेले आहेत, इथं मात्र संताजी महाराज बेचैन झालेले आहेत. आणि तिथं संताजी महाराजांनी मग काय भूमिका घेतली तर 5 दिवस झाले जर तुकाराम महाराज इथून उठले नाही, तुकाराम महाराजांच्या गाथीची व्यवस्था जर इथं झाली नाही तर कदाचित तुकाराम महाराज इथं आपला जीव आपला अन्नत्याग केला असल्यामुळे त्यांचा म्हणजे काही बरं वाईट होऊ शकतं आणि हे मी पाहू शकणार नाही. म्हणून संताजी महाराजांनी काय केलं, या ताडकन उठले. बरं हे 5 दिवस जगनाडे महाराज जेवून घरून येत असतील का तिथं? साधी गोष्ट आहे. 5 दिवस झाले तो जगनाडे महाराजांच्या सुद्धा पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. काय करावं. ताडकन उठले. 2 माणसं, 4 माणसं, 8 माणसं, 15 माणसं गावोगावी फिरले, लोकांना जमा केलं आणि सांगितलं तुमच्या गावात कोणता अभंग झाला, अभंग लिहिला. तुमच्या गावात कोणत्या अभंगावर कीर्तन झालं, अभंग लिहिला. स्वतःला माहीत असलेले अभंग खाट 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 तुकाराम संताजी महाराजांनी सगळे अभंग लिहित 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 18 दिवस अन्न पाण्याचा विचार न करता, झोपेचा विचार न करता, आरामाचा विचार न करता संताजी जगनाडे महाराजांनी 18 दिवस एक गाथा तयार केली आणि 18व्या दिवशी तुकाराम महाराजांच्या हातामध्ये ती गाथा दिली आणि त्या ठिकाणी स्वतःचं समाधान. ठीक आहे, जी बुडाली ती बुडाली, पण तेच ज्ञान तुमच्या हातामध्ये देण्याचं पुण्य माझ्या हातून विठ्ठलानं करून घेतलं असं मान्य करून जगनाडे महाराजांनी त्या ठिकाणी ती 18 दिवसात म्हणजे 5 दिवस आणि उरलेले 13 दिवस ही अशा पद्धतीनं ते सगळं तयार केलं. आणि बरं विशेष म्हणजे तुकाराम महाराजांनी तिथं लिहिलंय की कृपा केली जना हाती. विठ्ठलानं कृपा केली पण लोकांच्या हस्ते कृपा केली. म्हणजेच या अनेक लोकांच्या सहकार्याने जगनाडे महाराजांनी ती गाथा लिहिली. म्हणून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, गाथा लिहिली, गाथा लिहिली. आपण जे म्हणतो म्हणजे काय केलं तर तुकाराम महाराज म्हणत होते आणि इकडे जगनाडे महाराज लिहित होते. इथपर्यंत नाही, बुडाली ती बुडाली, गाथा बुडाली ती बुडाली. समजा माझा साधा प्रश्न आहे, गाथा जर गंगेतून वर आलेली असेल तर ती गाथा या जगाच्या पाठीवर कुणाकडे जर असेल तर त्यानं ती दाखवी आणि तिथून पुढे मग मी या विषयाला कायमस्वरूपी बंद करून टाकेन. पण कुणी सुद्धा ती गाथा देऊ शकत नाही जी बुडालेली आहे. कारण बुडालेली गाथा जर वर आली असती तर आज ती तुमच्या आमच्या समोर असली असती. ती गाथा अजिबात नाही. गाथा पहिली प्रकाशित होण्याला सुद्धा इंग्रज अधिकाऱ्याला या भारतामध्ये यावं लागलं.
त्याला तुकाराम महाराजांचं महत्त्व कळलं आणि त्यानं ती पहिली गाथा तयार केली. तोपर्यंत गाथा सुद्धा तुमच्या आमच्यापर्यंत नव्हती. कुणाकडे होती ही गाथा? तर जगनाडे महाराजांकडे जवळपास 2700 अभंग, जगनाडे महाराजांच्या मुलाकडे बाळोबाजी महाराज, या सगळ्यांकडे जवळपास 2700 अभंग मिळाले. ते अभंग आणि इतर काही अभंग मिळून आज जी गाथा तुमच्या आमच्या घरामध्ये जर असेल तर ती जरा कधी बघा आणि ती पहा काय आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं कुणाकडे मिळालं? तर हे संताजी जगनाडे महाराजांकडे मिळालं. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आयुष्याच्या 50 वर्ष ती गाथा जपण्याचं काम जगनाडे महाराजांनी केलेलं आहे. मुलगा बाळोबा जगनाडे महाराजांचा, मुलगी भगीरथी, या सगळ्यांनी मिळून त्या गाथेची जपणूक केली. त्यांचे सुद्धा स्वतःचे काही अभंग आहेत. आणि म्हणून आयुष्य कसं जगलं पाहिजे हा एक सुंदर आदर्श आपल्याला संताजी जगनाडे महाराजांकडून या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून जगनाडे महाराजांचाच एक अभंग मला या ठिकाणी सांगावा असा वाटतोय, ज्यामध्ये तुम्हालाही एक थोडासा विचार करावा लागेल. मी सुरुवातीला एक अभंग सांगितलं होतं बघा की तुका म्हणे हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. हेल्यानं आयुष्यात येऊन काय केलं? लोकांच्या घरी पाणी वाहिलं आणि मेला. काय इतिहास त्यानं निर्माण केलाय? काही इतिहास निर्माण केला नाही. आणि म्हणून इतिहास जर निर्माण करायचा असेल तर आपल्याला प्रवाहाच्या विरोधात जाणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडा त्रास होईल, मात्र नोंद फक्त त्याचीच होईल जे प्रवाहाच्या विरोधात जातात. अनेक लोक होते जे की ज्या खडतर पायवाटेनं जात होते, पण तुकाराम महाराज म्हणाले नाही, मी या खडतर वाटेनं मी जाणार नाही आणि लोकांनाही जाऊ देणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज हे प्रवाहाच्या विरोधात जाणारे ठरले. आणि म्हणून तुकाराम महाराज हे काही लोकांच्या रोषाला त्या ठिकाणी बळी ठरले. काय सांगितलं जगनाडे महाराजांनी? जन्मोनिया इह लोकी काय केले? अरे तू इथं जन्मून केलं काय राजा? कोण म्हणताय? संताजी जगनाडे महाराज आता तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काय सांगतात? जन्मोनिया इह लोकी काय केले? पुष्कळाची धन मिळविले, पैसे खूप कमवले, अनेक मिळवले वतनवाडीशी, वतन मिळवले, वाडे मिळवले, लागेल तेवढं मिळवले, स्त्री आणि पोरा अवघ्याशी बायको केली, मुलं मिळवले. आता शेवटच्या चरणामध्ये संताजी महाराज काय म्हणतात की जन्मोनिया इह लोकी काय केले? पुष्कळाची ते धन मिळवले, अनेक मिळवले वतनवाडीशी, स्त्री आणि पोरा अवघ्याशी, संतू म्हणे मागे ते सरावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अरे या सगळ्या गोष्टी 2 मिनिटासाठी बाजूला करा आणि तुम्हाला जर मरायचंच असेल तर या जगामध्ये काहीतरी असं काम करून मारा ज्याचा आदर्श तुम्हाला आम्हाला माहिती आहे की जगनाडे महाराजांनी काय काम केलं. तर या जगामध्ये 156 देशांमध्ये 18 भाषेच्या माध्यमातून जी गाथा आज जगामध्ये अभ्यासली जाते, ज्या गाथेचं ज्ञान आज लोक घेत आहेत, ती गाथा लिहिण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक तुकाराम महाराज आणि जगनाडे महाराज यांचं काही जातीचं नातं नाही, यांचं काही आणखी इतर काही नाही, पण जे नातं तयार झालं हे मात्र नातं अजरामर आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट या ठिकाणी सहजपणे लक्षात घेतली पाहिजे. आता या विषयाला मी थोडंसं शेवटाकडे येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आयोजन केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आहे. जेवढे पण दिवस हे व्याख्यान आहेत, आजचा पहिला दिवस आहे, आपण सगळ्यांनी सगळे दिवस ही व्याख्यानं अटेंड करावीत अशी एक विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. आणि जे संताजी जगनाडे महाराजांनी स्वतःचे सुद्धा जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये कृष्णदीपिका आहे, स्वानंद बोध, प्रकाश दीप, योगाची वाट, निर्गुणाचा मार्ग, तैल सिंधू, शंकर दीपिका म्हणून हे असे काही ग्रंथ आहेत. अर्थात हळूहळू ती ग्रंथ कशी मिळवायची, आता तुम्ही जे काही सध्या ऑनलाईन आहात किंवा इथून पुढे जे काही सगळेजण लोक आपले समाज बांधव, बंधू, भगिनी सगळेजण हे ऐकणार आहेत, या व्याख्यानाचा आस्वाद घेणार आहेत, या सगळ्यांना एक विनंती आहे की करपे सर असतील, डॉक्टर करपे सर आहेत किंवा जे वैद्य सर आहेत किंवा आणखी देशमाने सर आहेत, या सगळ्यांच्या संपर्कात राहून आपण सगळेजण मिळून काय समाजासाठी काय जगनाडे महाराजांनी जे केलंय त्या अनुषंगाने जे करता येईल
ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. या फेसबुक पेजला जास्तीत जास्त शेअर यासाठी करा की आपल्या समाजाची लोक याला लाईक करून जास्तीत जास्त ॲड होतील आणि मग आपण जगनाडे महाराजांची जी काही प्रवचनं आहेत, जगनाडे महाराजांच्या अभंगाची जी अर्थ आहेत, हे सगळं सांगण्याचा आणि उलगडवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी हे प्रवचन, हे व्याख्यान मी या ठिकाणी संपवतोय. मात्र आपण वेगवेगळ्या विषयावर हे सगळं ऐकायचं आहे. इथून पुढे सुद्धा मी अनेक वेगवेगळ्या विषयांवर पुन्हा या फेसबुक पेजवर नक्कीच मला यायला आनंद होईल.